गावाकडे भाऊ थोडी वेगळीच मजा राहते बरं का सिटी मधल्यापेक्षा. शेतामध्ये गेलो तर आपल्या अमोलला जे कामाला लावून दिलं होतं घरच्या ना, शेतामध्ये गेलो ना तर घरच्याच फोन आला पटकन ये म्हणे, सायमन नाहीच म्हणे घरी, पटकन चला म्हणलं. सायमन काही नाही, शब्दाना आणि शांगदाना होते. पटकन न्या म्हणलं, घरचा दोनदा तीनदा कॉल आलता. मी गेलो नाही तर घरी जे आपल्या शेतातलं कुत्र राजा आलं होतं त्याला बी उपास होतो कोणी, तो बी शब्दान घालायला होतो कोण. गावामध्ये बा मग तिकच जण होतं, काळ कुत्र नव्हतं गावामध्ये, म्हणजे माणसं होते पण थोड्यामध्ये म्हणजे थोड्या टायमामध्ये पोर आले ते गाव डबल. तर ते जात असतं आपण जे निघलो नव्हतो कारमाडला. पेट्रोल घ्या म्हणलं लवकर टाकून, गाडीला भूक लागली होती. नीट शेतामध्ये गेलो होतो बा, हिला लागली होती भूक, ही महिने पहिलं खायला टाक म्हणे तर पारस पाहिजे, अरे बाप शिकायला वाचलं बरं का. तर तिथे गेलो तर आपलं जे मस्त नेट टाकून घेतलं होतं घरच्या आहे ना मस्त उन्हाळ्यामुळं. तिला पाणी घेणे पाजून तर घरी निघायचं, आपला राजा एकदम फुल टराट झोपलेला होता जिब बाहेर काढून. त्याच्यानंतर कारमाडला गेलो, कारमाडून जाऊन डायरेक्ट निघलो मामाची इथं. सुट्ट्या होतात चला मला 2 एक दिवस, सॉरी 2 एक दिवस नाही, रात्रीपुरतच गेलो. हे पहा हे खोडेगाव, खोडेगावची जी शाळा मस्त शाळा आहे मोठी बरं का. त्याच्यानंतर वाटण गेलो मस्त डोंगर भाग ते मस्त हिरकगार होतं तिथं. त्यानंतर मग म्हटलं गावातलं पोहोचलो. तर नमस्कार, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.